ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अखेर पोलीस बंदोबस्तात मिरजेत वादग्रस्त खोक्याचे अतिक्रमण हटवले। मिरजेत लक्ष्मी मार्केट परिसरात शनिवारी पानपट्टी खोक्याचे अतिक्रमण काढताना एकदा अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे महापालिका अतिक्रमण पथक माघारी फिरले होते। त्यामुळे रविवारी दुपारी महापालिका अतिक्रमण पथकाने पोलीस बंदोबस्तात या खोक्याचं अतिक्रमण हटवलं। लक्ष्मी मार्केट या ठिकाणी रंगीला पान शॉप हे खोके होते। त्याच्या आसपास असलेले सर्व अतिक्रमण महापालिकेने काही दिवसापूर्वी काढलं होतं। मात्र कोर्टात वाद असल्यामुळे त्याचं अतिक्रमण काढण्यात आलं नव्हतं। महापालिकेने न्यायालयात म्हणणं सादर करून न्यायालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता रियाज पठाण यांनी अंगावर तसेच दुकानावर पेट्रोल ओतून काचा फोडण्याचा प्रयत्न केला। यावेळी उपस्थित नागरिकांच्या अंगावर सुद्धा पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हे खोके काढण्यासाठी उपायुक्त स्मृती पाटील व अतिक्रमण निर्मूलन पथक आले होते। यावेळी खोक्याचे मालक रियाज पठाण यांनी विरोध केला आणि दंगा सुरू केला। पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला। पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे हा प्रकार पाहून अतिक्रमण निर्मूलन पथक परत गेले। मात्र रविवारी पुन्हा पोलीस बंदोबस्त घेऊन महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिक्रमण काढण्यात आलं। महान कार्य न्यूजसाठी आदिमाने मिरज। खोकाधारक रियाज कुतुबुद्दीन पठाण, माझा इथं 35-40 वर्षे व्यवसाय होता पानपेठेचा आणि माझा खोका नंबर आहे 3320। महापालिकेचा मी भाडा भरत होतो काय, आणि आता कोर्टाची तारीख होती माझी 8/12/2025ला, तरी देखील महापालिकेने येऊन माझा खोका पोलीस प्रोटेक्शन येऊन खोका नासधूस करून तोडून गेला। सगळ्यांनाच माहिती आहे की मिरज मार्केट एरियातलं सगळं जे काही अतिक्रमण आहे माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम झाली होती। पण एक जे रंगीला पान शॉपबाबत सगळ्यांचाच आक्षेप होता आणि सगळ्यांना असं कुठंतरी वाटत होते की महापालिका त्यांना अभय देते का, पण तसं काही विषय नव्हता। एक कोर्ट मॅटर होतं आणि त्याचा आम्ही लीगल ॲडवाईस घेतलं, त्यामध्ये कसलाही स्टे नव्हता। पण त्यामुळं काल आम्ही काढण्याचा तो प्रयत्न केला, पण त्या लोकांनी जे खोकीधारक होते त्यांनी पेट्रोल डिझेल ओतून एक अनहोनी करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे कुणाच्या तर जीवितच धोका होऊ शकतो। खरं म्हणजे आम्हाला खोकंही तोडायचं नव्हतं। आम्ही त्यांना कालपासून सूचित करत होतो की आपलं खोकं काढून घ्यावं, पण त्यांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला। आज आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन सदरचं खोकं काढलेलं आहे। एवढंच आम्हाला नागरिकांना किंवा खोकेधारकांना सांगायचं आहे की खोके किंवा काय असेल, जसं शहर वाढेल तसं पुढची सगळी गणितं बदलणार आहेत। रस्ते मोठे पाहिजेत किंवा रस्त्याचं विस्थापित होणार या बाबीचा विचार व्हावा आणि चुकीच्या मार्गाचा अवलंब केला, जसं डिझेल ओततो, पेट्रोल ओतून घेतो किंवा मॉब गोळा करायचं, प्रेशर आणायचं। त्यामुळं असं काही प्रेशर आणल्यामुळं कारवाई थांबणार नाही, तर नियमान्वये कारवाई होणारच आहे। एवढा एकच संदेश मी यामार्फत देत आहे।